कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. भगवान श्रीकृष्णांना वंदन करून आणि गीता ग्रंथाच्या चरणी नतमस्तक होऊन आता पुढल्या 18व्या अध्यायाचा भाग आपण पाहणार आहोत. त्याचं विवेचन मी आता सुरू करत आहे. आत्तापर्यंत आपण 3 विषय सगळे जे पाहिले आहेत, यज्ञ कसं, तप कसं, दान 3 प्रकारचं कसं, धैर्य 3, सुख 3, हे पाहिल्यानंतर 3 गुणांच्या प्रसंगाचा उपसंहार भगवंत करतात. न तदस्ति पृथिव्यां दिवि देवेषु वा पुनः सत्वं प्रकृतिर्मुक्तं यदेवी स्यात् त्रिभैर्गुणैः. म्हणजे पृथ्वीवर, आकाशात, स्वर्गात म्हणजे स्वर्ग लोकात म्हणजे देवात यांच्याशिवाय इतर कुठेही असा कोणताही प्राणी पदार्थ असं नाही की जो प्रकृतीपासून उत्पन्न झालेले जे सत्व रजत तम आहे 3 गुण आहे, या गुणांनी रहित आहे. सर्व प्रकारचं आपल्याला असं म्हणावं लागेल, सर्व प्रकारच्या प्राणीमात्रात, वनस्पती सृष्टी, दगड माती, सगळं वृक्ष जे आहे, वेली, मानवेतर प्राणी आणि मनुष्य, या प्रत्येकात या 3 गुणांचा आविष्कार आपल्याला दिसून येतो. अगदी लोखंड असलं तरी त्यात दिसून येतं. आणि म्हणून हे 3 गुणांनी सगळं काहीतरी कमी जास्त प्रमाण त्याच्यामध्ये होत असेल. आपण व्यवहारात सुद्धा म्हणतो, आपण दूध घेतो ते दूध सात्विक आहे. काही जण चहा कॉफी घेत नाहीत, पण चहा मात्र राजस आहे. आणि एखाद्याला मद्याची सवय असेल तर मद्य हे तामस आहे असं म्हणावं आहे. तसंच माणसंसुद्धा अशी 3 प्रकारची असतात. त्याचा विचार आपण मागच्या काही श्लोकांमध्ये केलेला आहे. म्हणून कोणतीही गोष्ट गुणांनी रहित असं नाही. मग आता पुढे म्हणतात, वर्णविषयाचा प्रारंभ करताना म्हणतात, ब्राह्मण क्षत्रिय विषाम शूद्राणांच परंतप कर्माणि प्रविभक्तानि स्वभाव प्रभविर्गुणे. हे परंतपा अर्जुना, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांची कर्मे स्वभावताच उत्पन्न झालेल्या गुणांमुळे अशी निरनिराळी केली गेलेली आहेत. अर्थात चातुर्वर्ण्यावर बोलावं तेवढं थोडंसं हे आहे, कमीच आहे असं म्हणावं लागेल. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम मागेही अध्याय येऊन गेलेला आहे. गुणकर्म विभागशः, गुणकर्मानुसार चातुर्वर्ण व्यवस्था होती. पूर्वीच्या काळी सत्ययुगात 4 युगांची कल्पना आहे. सत्य, त्रेता आहे, द्वापार, कलियुग जे असं आपल्याला म्हणावं लागेल. तेव्हा या सत्ययुगामध्ये फक्त हंस नावाचाच वर्ण होता. नंतर पुढे रूढीने मग हे व्यवसाय पडले आणि मग चातुर्वर्ण व्यवस्था ही हिंदू धर्मामध्ये रूढ झाली असं आपल्याला म्हणावं लागेल. अर्थात ती योग्य का अयोग्य अशा या वादग्रस्त विषयावर अर्थातच इथे बोलणं हे संयुक्तिक ठरणार नाही. पण आश्रमव्यवस्था आणि वर्णव्यवस्था ही त्या असणाऱ्या वर्णांच्या नुसार ती कर्म भगवंतांनी तिथे सांगितली आहेत आणि समाजाला ते आवश्यक आहेत. इव्हन प्लेटोने आपल्या रिपब्लिक या ग्रंथामध्ये सुद्धा 4 वर्ग केलेले आपल्याला दिसून येतात. अर्थात ती योग्य की अयोग्य हे सांगण्याचं हे व्यासपीठ नाही असं म्हणावं लागेल. मग हे 4 वर्णांचे कर्म कसे असतात? प्रथमतः ब्राह्मण वर्ग कसा आहे? शमो नमस् तपश्चौचम शांतिरार्जवमेव च ज्ञानम विज्ञानमास्तिक्यम ब्रह्म कर्म स्वभावजम म्हटलेलं आहे. शम, ब्राह्मणाच्या ठिकाणी 9 गुण असले पाहिजे. शम, दम, तप, शौच, क्षांती, आर्जव, ज्ञान विज्ञान आणि आस्तिक्य भाव हे ब्रह्मकर्म स्वभावजम असं म्हटलेलं आहे. शम याचा अर्थ आपल्याला असं म्हणावं लागेल, आपली जे अंतःकरण आहे त्यांचा निग्रह करणं. दम म्हणजे इंद्रियांवर अर्थातच नियंत्रण ठेवणं आहे. शौच म्हणजे शुद्धी, अंतर्बाह्य शरीराची आणि मनाची. क्षांती म्हणजे क्षमा, म्हणजे दुसरे द्वेषबुद्धीने आपल्याशी वागले, दुसऱ्यांचे अपराधसुद्धा पोटात घातले पाहिजे, त्यांच्यावर पांघरून घातलं पाहिजे. दुसरे आपल्याशी द्वेषभावनेने किंवा मत्सर भावनेने वागले तरीसुद्धा आपण त्यांना क्षमा केली पाहिजे. क्षांती म्हटलेलं आहे. आर्जवम म्हणजे सरळ वागणं. शरीर, इंद्रिय आणि मन हे सगळं सरळ असलं पाहिजे. आत एक, बाहेर एक, ओठात एक, पोटात एक असं असता कामा नये. ज्यांना आध्यात्मिक जीवनात प्रगती करून घ्यायची असेल त्यांनी रुजुता मनामध्ये ठेवली पाहिजे. अर्जुनाच्या नावातच रुजुता शब्द आहे, म्हणजे सरळ भाव आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि पुढे म्हटलेलं आहे ज्ञानम विज्ञान, ज्ञान विज्ञान आहे त्याची आवड त्याला असली पाहिजे आहे. शास्त्रांचा अभ्यास हे आहे.
विज्ञानाचा अभ्यास, आणि इथे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान असा अर्थ आहे. आस्तिक्य भाव म्हणजे ईश्वराबद्दलची असणारी दृढ श्रद्धा मनामध्ये असली पाहिजे आहे. आणि हे जे आहे, हे जे 9 गुण सांगितलेले आहेत ब्राह्मणाच्या ठिकाणी, ते अत्यंत आवश्यक आहेत. आणि त्यानुसार हे आहेत ब्राह्मण वर्ग अर्थातच आपली कर्तव्य कर्म करत असतात असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणून या सगळ्यांचा विचार करत असताना ब्राह्मण वर्गाजवळ ही असणारी जी कर्तव्य कर्म आहेत ती प्रामाणिकपणे, नेकीने, सरळ भावनेने केली पाहिजे. मनामध्ये कोणताही अहंकार असता कामा नये. पुढे सांगितलं क्षत्रियाची स्वाभाविक कर्म शौर्यम तेजो धृतिर्दाक्षम युद्धे चाप्य पलायनम ज्ञानमीश्वर भावश्च क्षात्रम कर्म स्वभावजम. क्षत्रियाजवळ 8 गुण सांगितलेले आहेत. शौर्य असलं पाहिजे त्याच्यामध्ये. शौर्य म्हणजे कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा नामोहरम होता कामा नये. न डगमगता तोंड दिलं तरच तो खरा क्षत्रिय आहे. क्षत्रियाचा क्षतात त्रायते इति क्षत्रिय म्हटले, म्हणजे जो प्रजेचे संरक्षण करतो आहे त्याला क्षत्रिय म्हणतात. त्याच्याजवळ तेज असलं पाहिजे. तेजस्विता म्हणजे एक प्रकारची चमक, एक प्रकारचं ओजस्वी भाव, आव्हानांना तोंड देण्याचं सामर्थ्य हे असलं त्याच्याजवळ असलं पाहिजे. शिवप्रभूंना, शिवाजी महाराजांच्या जवळ हे सगळे शिव जयंती आहे म्हणून सांगते 9 हे 8ही गुण त्यांच्याजवळ होते. शौर्यम तेजो धृतिर्दाक्षम, धैर्य असलं पाहिजे आहे. आणि दक्ष म्हणजे तो सावध असला पाहिजे. आणि युद्धातून त्यांनी पळून जाता कामा नये. क्षत्रियाला जर धैर्य नसेल तर त्याचा काहीही उपयोग होऊ शकणार नाही. भीमाने माहिती आपल्याला दुर्योधन आणि दुःशासनांचा काही केलेला आहे, वध केलेला आहे. आणि हे सगळं घेत असताना त्याचप्रमाणे गौतम बुद्धाचंही उदाहरण इथे मला द्यावंसं वाटतं. अंगुलीमाल नावाचा एक दरोडेखोर होता आणि तो अत्यंत दुष्ट प्रवृत्तीचा होता. आणि लोकांना मारून त्यांच्या हाडांच्या असणाऱ्या ज्या मणी असतात त्यांच्या माळ्या गळ्यामध्ये घालत असे. एकदा बुद्ध एका गावाहून दुसऱ्या गावाला जात असताना त्यांच्यासमोर अंगुलीमाल आला आणि आता मारतो तुला म्हटलेलं आहे, मी तुम्हाला मारतो आता असं म्हटल्यावर बुद्धांनी त्याला उत्तर दिलं, तू मला म्हणतो असं तू नावाचं कोणी नाहीच आहे मग, तेव्हा तू मारतोस कुणाला? आणि असे शांत आणि प्रसन्न वृत्ती पाहिल्यानंतर त्या अंगुलीमालाचं असणारं हृदयामध्ये एकदम परिवर्तन झालं आणि तो गौतम बुद्धांना शरण आला. आणि ते दोघं जवळजवळ सरळ चालत रस्त्यातून जात होते. लोक घाबरून छतावर चढून अंगुलीमाल आणि बुद्ध जात आहे ते पाहत होते. आणि त्या लोकांनाही आश्चर्य वाटलं, एवढा मोठा सगळ्यांना मारणारा हा अंगुलीमाल शरण कसा आला? याला कारण असणारं गौतम बुद्धांच्या जवळचं असणारं धैर्य, जी सहिष्णू वृत्ती होती, जो प्रेमभाव होता, तो आपल्याला कारणीभूत झाला होता असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणून धैर्य असावं लागतं. आणि हे धैर्य नसेल तर काहीच उपयोग होणार नाही. कोणत्याही क्षत्रियाला युद्धावर जाताना धैर्य असावं लागतं. ती विदुला आपल्या इतिहासामध्ये आहे. विदुला आणि संजय नावाची गोष्ट. विदुला एक फार चांगली श्रेष्ठ महिला होती. तिला संजय नावाचा मुलगा होता. संजयती इति संजया, म्हणजे ज्याला जय मिळतो चांगला त्याचा अर्थ संजय असा आहे. आणि या संजयाचा पराभव सिंधू देशाच्या राजाने केलेला होता म्हणून तो परत आला होता. पुन्हा काही मी जाणार नाही रणांगणामध्ये. तेव्हा आईने बरीच समजूत काढली विदुलाने. आणि हे मी एकुलता एक तुझा मुलगा आहे म्हणे, मी जर युद्धावर दारातीर्थी पडलो तर तुझं कसं होईल? असं करून सुद्धा तो जायला तयार होईना. म्हणून ह्या विदुलाने त्याचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. चांगल्या उपदेशपर 4 गोष्टी सांगितल्या आणि सांगितलं, तुला एक आहे हे शोभा देत नाही. युद्धातून तू आता पळून युद्धेचाप्य पलायनम, क्षत्रियाला हे शोभा देत नाही. युद्धेचाप्य पलायनम, युद्धातून पलायन करणं, एस्केपिझम, एक क्षत्रियाला शोभा देत नाही. तेव्हा तुला जायलाच पाहिजे. आपल्या राष्ट्राचं रक्षण करण्यासाठी तुला पुढे व्हायलाच पाहिजे. आणि म्हणून तू आता जा. तेव्हा त्याचं हृदय परिवर्तन झालं आणि तो म्हणला, आई मी जातो. एक तर मी जिंकीन तरी, एक तर यश मिळवून येईन, नाही तर रणांगणामध्ये मी धारातीर्थी पडेन. असे 2च पर्याय माझ्यासमोर आहेत. आणि मनाचा असा निश्चय, दृढनिश्चय झाल्यानंतर तो युद्ध त्याने केलं आणि त्याच्यातले विजय मिळवून, ते जिंकून आपलं राज्य तो पुन्हा परत आला. म्हणून युद्धाच्या आप्यपल, आता श्रीकृष्णाने काही वेळेला पलायन, रणछोड दास असं म्हणतात श्रीकृष्णाला. काही वेळेला संघर्षामध्ये थोडंसं पलायन केलेलं
हे हितकारकच असतं असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणून शौर्य, तेज, धैर्य, ते चातुर्य आहे. युद्धेचाप्य पलायनम शोभा देत नाही. दान असलं पाहिजे, ईश्वरभाव असला पाहिजे. म्हणजे क्षत्रियाने अर्थातच राजा असेल किंवा कुठल्याही प्रकारच्या ह्याच्यामध्ये क्षत्रिय जेव्हा प्रजेचं संरक्षण करत असतात तेव्हा त्यांनी दान दिलं पाहिजे. राजवस्त्र, राजमुकुट, सिंहासन, राजवस्त्र हे राजाचे बाह्य अलंकार आहेत. पण नुसत्या बाह्य अलंकारांनी कौटिल्याच्या अर्थशास्त्रात फार सुंदर सांगितलेलं राजाची कर्तव्य काय आहेत, राजाने कसं वागलं पाहिजे आहे. तेव्हा नुसते बाह्य अलंकारांनी शोभा येते, पण तू राजाचं असणारं खरं जे आहे तो गोरगरिबांना तो किती दान देतो आहे, तो कशा पद्धतीने लोकांवर प्रेम करतो आहे, लोकांची दुःख जाणून घेत आहेत की नाही. आणि म्हणून त्याच्या सगळ्या कार्याला किंवा कारकिर्दीला शोभा ही दानामुळे येत असते. म्हणून क्षत्रियाने दानही दिलं पाहिजे आहे. नुसताच ऐश्वर्याचा उपभोग घेतला, नुसताच राज्यकारभार केला आहे असं नाही. तेव्हा शासन कार्यक्षम ठेवण्यासाठी राजाला दान देणं हे अत्यंत आवश्यक आहे असं म्हणावं लागेल. दानमीश्वर आणि ईश्वरावर अत्यंतिक श्रद्धा असली पाहिजे. क्षत्रियाने सुद्धा ईश्वरावर श्रद्धा ठेवली पाहिजे. रायरेश्वराच्या तिथे शिवाजी महाराजांनी शपथ घेतलेली होती हेही माहिती आहे आपल्याला. मुजरा करण्याचं नाकारलं होतं. हा कथाभाग आपल्याला शिवप्रभूंच्या इतिहासातलं सगळं चरित्र सगळ्यांना माहिती आहे. असे ते तडफदार, तेजस्वी, ओजस्वी आणि शौर्यवान होते. म्हणूनच आपल्याला असं म्हणावं लागेल आपण त्याची फळंही आत्ता चाखत आहोत. 17व्या शतकातल्या केलेलं कार्य आहे ते कधी कोणीही विस्मरण त्याचं होणार नाही. आपले ते आदर्श आहेत असं आपण म्हणू शकू. पुढे वैश्याची कोणती आहेत? कृषी गौरक्ष वाणिज्यम वैश्यकर्म स्वभावजम परिचर्यात्मकम कर्म शूद्रस्यापि स्वभावजम. वैश्य आणि शूद्र माणसाची कृषी म्हणजे शेती आहे वैश्याची. गौरक्ष वाणिज्यम म्हटलेलं आहे. गोपालन आणि क्रय विक्रय रूप सत्य व्यवहार म्हणजे व्यापार जो करायचा आहे ना तो प्रामाणिकपणे केला पाहिजे. चातुर्वर्ण्याचीही सांगितलेली आहेत. व्यापारामध्ये खोटेपणा नाही, साठेबाजीपणा असता कामा नये. मिलावट म्हणजे कुठलं तरी मिसळून काहीतरी विकलं, लगेच कुठली तरी भेसळ केल्यानंतर लगेच आपल्याला असं म्हणावं लागेल त्या माणसाची कुठे चूक आहे ते लक्षात येतं आणि त्याला शासन होतं, शिक्षा केली जाते. म्हणून व्यापाऱ्याने सुद्धा आपला नेकीने व्यवसाय केला पाहिजे, प्रामाणिकपणे केला पाहिजे, लोकांचा विश्वास संपादन केला पाहिजे. फसवता कामा नये. काहीतरी जुनं आहे म्हणून आता ते गळ्यात मारा अशा प्रकारचा भाव नको असता कामा नये व्यापाराजवळ. कृषी गौरक्ष किंवा गोपाल नाव आहे भगवंताचं, श्रीकृष्णाचं नाव गोपाल आहे. गाय बरोबर असते त्यांच्या माहिती आहे. आणि ह्या दुधाला असणारा सगळा जो भाग आहे ना तो किती आवडत असे त्यांना. शिंक्यावरचं लोणीसुद्धा काढलेलं होतं आणि सगळ्यांना एकत्र केलं होतं. म्हणून गो व्यवसाय तिथे मथुरेचं असणारं, म्हणूनच दूध तिथली असणारी मिठाईसुद्धा प्रसिद्ध आहे. म्हणून गाईचं असणारा, आज तुम्ही परदेशामध्ये सगळीकडे गेल्यानंतर प्रत्येक हॉटेलमध्ये बीफ असतं. मध्यंतरी 8-15 दिवसापूर्वी बातमी आलेली होती की एका शहरामध्ये उस्मान शहरातच गायी पळवून नेत होत्या आणि ते त्यांनी वाचवलं. अनेक लोकांनी बरोबर त्यांना हे पकडून दिलेलं होतं की आमच्या गायी तुम्ही मारता कामा नये. आपल्याकडे गाय ही अर्थातच पवित्र मानलेली आहे आणि गायीची पूजाही आपण आपल्या याच्यामध्ये करत असतो. हाही भाग आपल्याला माहिती आहे. म्हणून कृषी गोरक्ष वाणिज्यम, शेती चांगली केली पाहिजे. केव्हा करायची, कशी करायची, बियाणं केव्हा हे शेतकऱ्यांना बरोबर माहिती असतं. तेव्हा ती शेतीसुद्धा चांगली केली पाहिजे, तिथेही आळस असता कामा नये. वैश्यकर्म स्वभाव ही वैश्यांची स्वाभाविक कर्म आहेत आणि सर्व वर्णांची सेवा करणं ही शूद्रांची आहे काय म्हणावं लागेल की स्वाभाविक कर्म आहे. आता आज काही तसं आपल्याला असं म्हणावं लागेल तसं राहिलेलं नाही. कोणत्याही वर्णामधली असणारी व्यक्ती हा कोणताही व्यवसाय करू शकते. अमुकच आहे, अमुकच त्याचं आहे. आता पुढे रूढीमुळे सगळे जाती व्यवस्था पुढे अंमलात आली असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणून दुसरा कसा वागतो हे सगळे व्यवसायामधले कर्म करत असताना आपली योग्यता काय, आपण योग्य वागतो किंवा नाही हे महत्त्वाचं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि समर्पण भावनेने ते केलं पाहिजे. हे मी करत नसून माझ्याकडून ईश्वर करवून घेत आहे हा भाव मनात असेल तर तो व्यापारी असो किंवा आणखीन ब्राह्मण असो किंवा क्षत्रिय असो तो चांगला आहे असं म्हणावं लागेल.
पुढे म्हणतात स्वे स्वे कर्मण्य विरता संसिद्धीम लभते नरा स्वकर्मनिरत सिद्धिम तथा विंदती तत् शृणु असं म्हटलेलं आहे. स्वेसे म्हणजे आपापल्या कर्मामध्ये रममाण तत्परतेने घडलेले भगवत प्राप्तिरूप परमसिद्धी स्वकर्मनिरत सिद्धीम यथा विंदती तो प्राप्त करून घेतो. स्वाभाविक कर्मात घडलेला मनुष्य हा परमसिद्धी प्राप्त करून घेत असतो असं म्हणावं लागेल. अर्थात इथे जे काही सिद्धी म्हणजे योगशास्त्रातलं सिद्धी असा त्याचा अर्थ नाही, आत्मज्ञान असं आपल्याला म्हणावं लागेल. आपण जे काम करू ते आपण निष्ठेने केलं पाहिजे, प्रामाणिकपणे केलं पाहिजे. कर्तव्य आहे ते कर्तव्यासाठी कर्तव्य म्हणजे त्याचा मागचा हेतू हा शुद्ध आहे. तुम्ही कोणतेही कर्म करत असताना मागचा हेतू महत्त्वाचा का परिणाम महत्त्वाचे नीतिशास्त्रात आम्ही शिकवलेलं आहे. तेव्हा हेतू तुमचा कोण आहे, कोणता आहे, तो शुद्ध स्वरूपाचा आहे की नाही, तर त्याला फळे अर्थातच चांगलं मिळणार आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणून ती सगळी माणसं आपापल्या स्वभावानुसार काय करत असतात, कर्म करत असतात. कर्म निरतः स्वाभाविक कर्मात घडलेला आहे त्याला सिद्धी प्राप्त होत असते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कॉर्सिकन बेटावर राहत असताना त्याला एका छोट्या मुलाला मेंढ्या वळवण्याचं काम दिलं होतं, पण ते त्याने नाकारलं होतं आणि पुढे तो राजा झाला. तो राजा म्हणजेच नेपोलियन म्हणावं लागेल. संपूर्ण युरोप पादाक्रांत करून फ्रान्सचा बादशाह म्हणून त्याने मिळवलं होतं. फ्रेंच राज्यक्रांतीचं अपत्य म्हणून नेपोलियन, आणि ज्याच्या कोशामध्ये इम्पॉसिबल हा शब्द नव्हता असं मानलं जातं, असा नेपोलियन सुद्धा सम्राट होता हे माहिती आहे. आपल्याला सगळ्यांना इतिहासाचा अभ्यास करणाऱ्यांना अधिक त्याचं चरित्र माहिती असतं. म्हणून आपापल्या स्वाभाविक कर्मात तत्पर राहिलं पाहिजे आणि भगवत प्राप्ती ही प्राप्त करून घेतली पाहिजे, तरच परमसिद्धी मिळू शकते. पुढे म्हणतात यथा प्रवृत्ती भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यच्य सिद्धिं विंदती मानव. ज्या परमेश्वरापासून प्राण्यांची उत्पत्ती झालेली आहे, ज्याने सगळं जग हे व्यापलेलं आहे, स्वकर्मणा तमभ्यच्य सिद्धिं विंदती मानव, अशा परमेश्वराची आपल्या स्वाभाविक कर्माने पूजा करून माणसाने परमसिद्धी ही प्राप्त करून घेतली पाहिजे. पुन्हा आपल्याला असं म्हणावं लागेल की हे करत असताना, कर्म करत असताना, कर्तव्य करत असताना समर्पण भाव हा अत्यंत महत्त्वाचा असतो असं सांगावं लागेल. स्वधर्म तुमचा आहे, स्वकर्म जे काही आहे ते करत असताना कोणत्याही प्रकारचा स्वार्थी विचार नको, कोणत्याही प्रकारचा अहंकार मनामध्ये नको, आणि तरच तुम्हाला सिद्धी प्राप्त होऊ शकेल. परमसिद्धी म्हणजे योगातली सिद्धी नाही, अंतिम तत्वाचं ज्ञान, पण त्याच्या पाठीमागे आपल्याला असं म्हणावं लागेल समर्पण भाव अत्यंत महत्त्वाचा आहे. पुढे म्हणते आहेत स्वधर्म पालन, मग स्वकर्तव्य स्वधर्म कसं आहे, श्रेयान स्वधर्मो विगुणा परधर्मात संदुष्टितात स्वभावनियतम कर्म कुर्वन् नाप्नोति किल्बिषम्. उत्तम प्रकारे आचरणात केलेला दुसऱ्या धर्मापेक्षा वैगुण्य असलेलं, दोष असलेले आपल्या धर्मात म्हणजे स्वकर्तव्यात, तरीसुद्धा तो आपला स्वधर्म श्रेष्ठ आहे. कारण स्वभावाने नेमून दिलेले स्वधर्मरूप कर्म करणाऱ्या माणसाला किल्मिषम म्हणजे कधीही पाप लागत नाही. स्वधर्माचा स्वदेशीचा पुरस्कार, माझाच धर्म श्रेष्ठ, स्वधर्म श्रेष्ठ आहे, आमच्यावर इंग्रजांचं राज्य नको, लोकमान्य टिळकांनी आहे. स्वधर्माचा केवढा तरी विचार आपल्याला केलेला दिसतो. गीतेतली स्वधर्माची ही कल्पना खरोखरच आपल्याला असं म्हणावं लागेल वेगळ्या स्वरूपाची आहे. अर्जुन हा क्षत्रिय होता आणि अर्जुनाला आपल्याला असं म्हणावं लागेल रणांगणातून पळ काढणं हे शोभा दिसलं नसतं. म्हणून तुझा धर्म काय आहे, जरी स्वधर्मे निधनमशय म्हणजे इथे हिंदू धर्म ख्रिश्चन धर्म असा त्याचा अर्थ नाही. तुझं स्वकर्तव्य काय आहे, तुझं स्वतःचं कर्म काय हा तिथे अर्थ अभिप्रेत आहे. म्हणून श्रेयान स्वधर्मो विगुणा, माझ्या कर्तव्य करणं काही दोष असले तरीसुद्धा ते श्रेष्ठच आहे. मी परधर्माचा किंवा परक्याचं असणारं कुठलंही कर्तव्य कर्म करणार नाही असं आपल्याला इथे भगवंत सांगताना दिसतात. म्हणून पांडव हे अत्यंत श्रेष्ठ होते आणि श्रेष्ठ असले तरीसुद्धा आपल्याला असं म्हणावं लागेल की या सगळ्यांचा विचार करत असताना भगवंत सांगतात की तुझं कर्तव्य आता समोर किती आहे, तो ममत्व आणि अहंकार भाव टाकून देऊन तू आता युद्धाला तयार हो. म्हणून हळूहळू अर्जुनाच्या मनाची तयारी करून आता अर्जुना युद्ध सन्मुख होत आहे, युद्धाला तो प्रवृत्त होत आहे. कोणत्याही प्रकारचं आपल्याला असं म्हणावं लागेल की मनुष्याने आपलं कर्तव्य, माझ्या जीवनात असाच एक अनुभव आला. वेश्यांच्यासाठी काम करणारे एक गृहस्थ आले होते, मी ज्या गावाला होते त्या गावाला,
आणि काय सांगतात, ते काय कार्य करतात, या जिज्ञासेने मी त्यांचं व्याख्यान ऐकायला गेले. तेव्हा त्यांनी बरीच माहिती सांगितली. त्यांचं कार्य काय होतं, चांगलं वाकण्यासारखं होतं, परिवर्तन कसं करायचं आहे, समाज जीवनामध्ये काय अडचणी समस्या आहेत, हेही त्यांनी सगळं सांगितलं. सभा झाल्यावर, मीटिंग झाल्यावर त्यांनी मला सांगितलं, अहो मॅडम म्हणे, तुम्ही कॉलेजमध्ये प्राध्यापिका, शिक्षण क्षेत्रात काम करता, तर तुम्ही पण या लोकांच्यासाठी काही या वर्गासाठी काम करा. मी सांगितलं, मी शिक्षण क्षेत्रातली बाई आहे आणि मी अर्थातच विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करते. माझं काही या क्षेत्र नाही आहे वेश्यांच्यासाठी काम करायचं, तेव्हा मी काही ते करू शकणार नाही. मी खरोखरच नाकारलं. आणि मला माझ्या ह्याच्यामध्ये कितीही काही त्रास झाला, कितीही दोष असले किंवा माझ्या वैयक्तिक ह्याच्यामध्ये, तरीसुद्धा मला माझा असणारा शिक्षण व्यवसाय प्रिय आहे. म्हणून कितीही दोष असले तरी माणसाने आपलं स्वधर्म, स्वकर्तव्य कधीच सोडू नये. सहजम कर्म कौंतेय सदोषमपि न त्यजेत सर्वारंभाही दोषेन धूमेनाग्निर इवावृता म्हटलं. म्हणून कुंतीपुत्रा, सदोष असलं तरी स्वाभाविक कर्म सोडू नये, कारण धुराने अग्नी जसा हे होतो, व्याप्त होतं, तशी सर्व कामे कोणत्या ना कोणत्या तरी दोषाने हे युक्तच असतात असं म्हणावं. कुठलंही बघा, खनिज तेल जाळा तरी धूर येतच असतो. तसंच प्रत्येक कर्माचं आहे, कोणत्या ना कोणत्या तरी दोषाने युक्त असलं तरीसुद्धा आपलं कर्तव्य शक्ती, युक्ती आणि योग्य बुद्धीने केलं तर ते युक्त ठरू शकतं असं म्हणावं लागेल. आणि या सगळ्यांचा विचार करत असताना पुढे म्हणतात, असक्त बुद्धी सर्वत्र संन्यास योगामुळे परमसिद्धी प्राप्त होते. जितात्मा विगत स्पृहा नैष्कर्म्य सिद्धिं परमाम संन्यासेनाधिगच्छति. सर्वत्र आसक्तीरहित बुद्धी पाहिजे, सर्वत्र जितात्मा असला पाहिजे. जितात्मा म्हणजे जिंकलं पाहिजे आपल्या ज्ञानेंद्रियांना, कर्मेंद्रियांना. विगत स्पृहा, ज्याची इच्छा गेलेली आहे, कोणत्याही प्रकारची इच्छा आता शिल्लक गेलेली आहे, म्हणजे शिल्लक नाही मनामध्ये, आणि नैष्कर्म्य घेतलेला आहे, असा संन्यासेना परमाम संन्यासेनाधिगच्छति, असा श्रेष्ठ नैष्कर्म्य सिद्धीला प्राप्त होतं असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे आपली पंचज्ञानेंद्रिय असतात, ती पंचज्ञानेंद्रिय त्या त्या विषयांकडे धावत असतात, त्याच्यावर योग्य नियंत्रण ठेवलं पाहिजे. त्याच्या बाबतीत आसक्ती असता कामा नये. कानाला बरं वाटतं, ऐकावं, पुन्हा पुन्हा डोळ्याला पुन्हा पुन्हा दूरदर्शन पाहावं असं वाटतं, सिनेमा पाहावे असे वाटतात, म्हणून त्याच्यावर नियंत्रण ठेवावं लागतं. आणि नैष्कर्म्य म्हणजे काही तू कर्म करू नकोस असा त्याचा अर्थ नाही. ते कर्म करशील ते अर्थातच आपल्याला असं म्हणावं लागेल की चांगल्या भावनेने कर, समर्पण भावनेने कर. आता भगवत प्राप्ती करायची असेल तर काय आहे सांगतात, ज्ञानयोगानुसार बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य च शब्दादीन विषयांस्तत्वा रागद्वेषौ विधस्तच. या 51-52-53 विविक्त सेवी लघवाशी यत्वाक कायमानसा यत्वाक कायमानसा ध्यानयोग परो नित्यं वैराग्यं समुपाशता अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं विमुच्य निर्मम शांतो ब्रह्मभूयाय कल्पते. ज्याला ब्रह्मभूय व्हायचं आहे, ब्रह्मभूय याचा अर्थ ज्याला ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे, त्याच्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे. बुद्ध्या विशुद्धया युक्तो म्हटलेलं आहे, म्हणजे विशुद्ध बुद्धीने. त्याच्यानंतर धृतात्मानं नियमच, आणि त्याच्यानंतर काय केलं पाहिजे आहे, सात्विक नियमित भोजन घेतलं पाहिजे, शब्दादी विषयांचा त्याग केला पाहिजे, एकांतात शुद्ध ठिकाणी राहिलं पाहिजे, सात्विक धारणाने अंतःकरण इंद्रियांवर संयम ठेवला पाहिजे, शरीर ताब्यात ठेवलं पाहिजे, मन, वाणी आणि रागद्वेष पूर्णपणे नाहीसे करून वैराग्याचा आश्रय करून क्रोध आहे, काम आहे हे दूर ठेवून निर्मम शांत चित्ताने ब्रह्मभूय झालं पाहिजे असं आपल्याला म्हणावं लागेल. व्यक्तींना कामक्रोध का निर्माण होतो हो, या वासना का निर्माण होतात, रागाची भावना, विषय वासना, कारण बल आणि दर्प सामर्थ्य असतं, अहंकार असतो, त्यामुळे निर्माण होत असतं असं म्हणावं लागेल. सगळ्या गोष्टी करत असताना ध्यानयोग परो नित्यं वैराग्यम समुपाश्रिता म्हटलंय. महाराजांची, एकनाथ महाराजांची गोष्ट माहिती आहे की एकनाथ महाराज काय काशीचं असणारं गंगा रामेश्वरला नेत असत, आणि ही कावड घेऊन जात असताना, घाटावरून येत असताना एक आपल्याला असं म्हणावं लागेल की गाढव जे तळमळताना दिसलं. महाराजांनी आपल्या कावडीतलं पाणी त्या गाढवाच्या मुखामध्ये घातलं आणि त्याला जीवदान दिलं. लोकांनी विचारलं असं का केलं, इथेच आहे म्हणाले रामेश्वर, त्याच्याही ह्याच्यामध्ये शरीरामध्ये तेच तत्व आहे,
आणि ते त्याला पाणी देऊन, त्याला जल देऊन मी त्याला संजीवनी दिलेलं आहे, त्याला जिवंत केलेलं आहे, ह्यातच माझं पुण्य आहे असं म्हणायला लागेल. असं ते शांत होते, असं वैराग्य त्यांना प्राप्त झालं, असे ध्यानयोगी होते असं म्हणावं लागेल. म्हणून ध्यानयोग परोनित्यम वैराग्यम समोर. आणि विविक्त सेवी म्हणजे काय, एकांतात जावं माणसाने. काही लोकांना एकांत आवडत नाही, काही लोकांना गोंगाटात राहायला आवडतं. किलबिल चालू आहे पक्ष्यांची, लहान मुलांचा आवाज येत आहेत, रस्त्यावरून वाहन जात आहेत, लोक बघत राहतात. आणि काही लोकांना असं वाटतं नाही नाही आम्ही एकांतात राहणार नाही. प्रत्येकाची आवड निवड वेगळी आहे. पण ज्याला म्हणून काही लोक ध्यानधारणेसाठी साधनेसाठी हिमालयात निघून जातात, काही महिने तिथे तपश्चर्या करतात. लघ्वाशी म्हणजे मित आहार असला पाहिजे, आहार मर्यादित असला पाहिजे आहे, धृती धैर्य असलं पाहिजे, थोडासा आहार असला पाहिजे, धैर्य असलं पाहिजे, शरीराला मनाला जिंकलं पाहिजे, शब्दांनी विषयांचा विविक्त सेवी झालं. आणि अहंकार बल दर्प क्रोध या सगळं दूर ठेवून निर्मम हे माझं नाही. सगळे संघर्ष जगातातले मीमुळे निर्माण होतात. मी केलं हे माझं आहे, शरीर माझं, मन माझं, इस्टेट माझी, घर माझं, सोनं माझं, सगळं काही माझं, त्यातलं द्यायला कोणीही तयार नसतं. तर ज्याला ब्रह्मभूत व्हायचं आहे, ब्रह्मीभूत व्हायचं आहे, त्याने ह्या सगळ्यांच्यापासून दूर राहिलं पाहिजे असं भगवंत इथे आपल्याला सांगतात. मग भक्तीसहित निष्काम कर्मयोगाची प्राप्ती कशी आहे? सर्व कर्माण्यादपि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रया मत्प्रसादात अवाप्नोति शाश्वतम पदमव्ययम. अविनाशी परमपदाला तुला पोचायचं असेल तर सर्व कर्माण्यपि सदा माझ्या आश्रयाने राहणारे जे आहेत ना कर्मयोगी, ते सर्व कामं नेहमी करीत असला तरी माझ्या अविनाशी असणाऱ्या अशा परमपदाला प्राप्त होत असतात. कर्मयोगाचं सांगितलं आहे. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टीचा भक्तिमार्ग श्रेष्ठ का ज्ञानमार्ग श्रेष्ठ? खरं तर दोघांचं ध्येय एकच असतं, मोक्षप्राप्ती किंवा ईश्वर तत्व जाणण्याचं. म्हणून हा श्रेष्ठ आणि तो गौण आहे असं म्हणता येत नाही. भक्तीची व्याख्या अनेक प्रकारे, पुढे भक्तीचाही महिमा आपण 12व्या अध्यायामध्ये पाहिलेला होता. म्हणून परमेश्वर जो आहे तो जर त्याच्या पदाला प्राप्त करून घ्यायचा असेल तर माझी कृपा ही अत्यंत आवश्यक आहे. म्हणून भक्तिसहित निष्काम कर्मयोग करा. चेतसा सर्व कर्माणि मयि संन्यस्य मत्परा बुद्धियोगम उपाश्रित्य मच्चित्त सततम भव. सर्व कर्म माझ्या ठिकाणी मत्परा अर्पण करून मग समबुद्धी रूप योगाचा आश्रय करून निरंतर माझ्या ठिकाणी चित्त लाव तू असं म्हटलेलं आहे. आणि हे जर चित्त लावलंस तर सगळं काही तुला हे प्राप्त होऊ शकेल म्हणावं. हा बुद्धियोग प्राप्त होऊ शकेल. ज्ञानेश्वरांनी सुद्धा स्वकर्म करावे, कुसुमे करावे ईश्वराची पूजा. स्वतःच्या कर्मारूपी कुसुमांनी फुलांनी ईश्वराची पूजा करावी असं म्हटलेलं आहे. तरच समबुद्धी योगाचा अर्थातच अवलंब करतो तो आणि मतपरायण होतं असं आपल्याला सांगता येईल. म्हणजे सर्व गोष्टी जर साध्य करायच्या असतील, ती कर्तव्य कर्म करायचे असतील तर ती समर्पण भावनेने, मी केला हा अहंकार नाही, माझ्याकडून परमेश्वराने. लोकांना वाटतं मी रक्तदान दिलं म्हणून त्याला जीवदान मिळालं, असं नाही. रक्तदान ही श्रेष्ठ आहे. पुढे म्हणतायत भगवंत हे सगळं करत असताना सावध असावं लागतं कोणतीही गोष्ट करत असताना. म्हणून बुद्धी ही सगळ्यात शेवटी चांगली असली पाहिजे. मच्चित्त सर्व दुर्गाणी मत्प्रसादात तरिष्यति अथचेत्वम अहंकार न श्रोष्यसि नक्षति. मच्चित्त सर्व दुर्गाणी, भगवंताच्या चिंतनाने काय होतं? दुर्ग म्हणजे संकट. संकटाला जो धावतो तो खरं मित्र असं म्हणतात. पण दुर्ग अनेक जीवन जगत असताना अनेक संकट माणसाला येत असतात. माझ्या ठिकाणी चित्त ठेवलंस माझ्या कृपेने तर तू सर्व संकटाने माझ्या कृपेने पार होशील. आणि जर अहंकारामुळे जर तू हे मी जे सांगतो आहे ते ऐकलं नाहीस तर तू नष्ट होशील आणि परमार्थाला मुकशील असं भगवंत इथे सांगता आहेत. म्हणजे चित्त कसं असलं पाहिजे? चित्त हे तुमचं स्थिर असलं पाहिजे. बुद्धी आहे आणि त्या बुद्धीचा विचार करत असताना आपल्याला असं म्हणावं चांगली राहिली पाहिजे. संपूर्ण शरीरापासून बुद्धीपर्यंत एक रथाची कल्पना केली गेली तर भाष्यकार असं म्हणतात, आत्मानं रथिनं विद्या. आत्मा म्हणजे आत रथात बसलेला आहे, इंद्रिये हे घोडे आहेत, मन हा लगाम आहे आणि बुद्धी हे त्याचा निर्णय कसं आहे, कुठे जायचं याचा निर्णय घेत असते.
हे करत असताना बुद्धी चांगली असायला पाहिजे. बुद्धीने निर्णय दिला तर आहे, कारण नाही तर बुद्धी कशी बिघडला येईल माणसाची सांगता येत नाही. चांगल्या बुद्धीचा मनुष्यसुद्धा काही वेळेला वाईट पद्धतीने वागतो. असं का वागलं तर त्याला विचारलं तर त्याला उत्तर देता येत नाही. म्हणून बुद्धी मलिन होऊन देऊ नये. आता बुद्धीसुद्धा लहानपणी परिपक्व नसते. जसजसा विकास होतो तसतशी माणसाची बुद्धी परिपक्व होत जाते आणि चांगलं वाईट माणसाला कळेल. म्हणून बुद्धी सात्विक असण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला तुलसीदासाचं उदाहरण मागे मी सांगितलं होतं की इतका वेडा झाला की पत्नीच्या कडे गेला, नदीत पोहून गेला, काय पडलंय त्याच्यावर, प्रेत पडलं होतं त्याच्यावरून, साप होता त्याच्यावरून चढून तिच्या एकदम शयनगृहात गेल्यानंतर ती म्हणली, हाडामासाची मी बनलेली आहे, ही पुतळी आहे, मी मातीचा आहे आणि मातीतच जाणार आहे. तुम्ही माझ्यासाठी एवढे वेडे झालात तर ईश्वरासाठी का नाही होत? आणि म्हणून तुलसीदासाने तिला नमस्कार केला, गुरु मानलं आणि माझी बुद्धी आता ठिकाणार नाही, तू मला एक धडा शिकवलास चांगला, असं म्हणून त्यांनी रामभक्ती केली आणि रामचरितमानस हा ग्रंथ त्यांच्या हातून लिहून पूर्ण झाला. अशी भक्ती होती त्यांची परमेश्वरावर. पुढे म्हणता आहेत, यदंकारमाश्रित न योत्से इति मन्यसे मिथ्यैष व्यवसायस्ते प्रकृतीस त्वाम नियोक्षती म्हटलेलं आहे. याचा अर्थ काय? तू अहंकार धरून जर मी युद्ध करणार नाही असं जर म्हणायला लागलास, तुझा निश्चय फुकट आहे, व्यर्थ आहे, मिनिंगलेस आहे. कारण तुझा स्वभाव तुला जबरदस्तीने युद्ध करायला लावणारच आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि शेवटी म्हणतात, आता समारोपाकडे आल्यानंतर, ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया असं म्हटलेलं आहे. ईश्वरच सर्वभूतानी, हे सगळं जग म्हणजे एक प्रकारचं यंत्र आहे आणि परमेश्वर आपल्या मायेने या सगळ्या आपल्या या शरीररूपी यंत्रावर आरूढ झालेला आहे. सर्व प्राण्यांना त्यांच्या कर्मानुसार फिरवत असतो. ते कसं जत्रेमध्ये असतं ना, चाललेलं असतं मेरी गो राऊंडसारखं, तसं परमेश्वर हा सेंटरला आहे. यंत्र केव्हा बिघडतं? त्याच्यात काही दोष निर्माण झाल्यानंतर बिघडतं. म्हणून आपलं यंत्र, शरीररूपी यंत्र काय, मन काय, हे बिघडू देता कामा नये. परमेश्वर मायेने सगळ्यांना फिरवत असतो आणि त्यांच्या त्यांच्या कर्मानुसार फिरवेत. प्राण्यांच्या हृदयामध्ये तो राहिलेला आहे असं आपल्याला म्हणावं. सगळं समर्थ सत्ताधारी कोण असेल तर तो ईश्वर आहे, त्याच्या हातात आहे. तो संपूर्ण तुमच्या शरीराच्या केंद्रस्थानी आहे, विश्वाच्या केंद्रस्थानी आहे. त्याच्या मनात येईल तसं तुम्हाला अर्थातच यंत्र तुमचं केव्हा थांबवायचं आहे किंवा पुढे न्यायचं आहे हे अर्थातच परमेश्वर ठरवत असतो असं म्हणावं लागेल. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि, यंत्रावर जसं सगळं घातल्यानंतर बाहेर पडतं तसं मी तुमच्या शरीररूपी यंत्रामध्ये आहे. तेव्हा त्याच्यासाठी सांगतायत शेवटच्या ह्याच्यात, तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात पराम शांती सानम प्राप्स्यसि शाश्वतम. तेव्हा तू ईश्वराला शरण जा, सर्व भावाने, श्रद्धेने, निष्ठेने ईश्वराला शरण जा. तत्प्रसादात, आणि त्याच्या परमेश्वराच्या कृपेने, प्रसादाने म्हणजे कृपेने तुला शांती आणि शाश्वत जे काही आहे सनातन असं परमधाम तू प्राप्त करून घेशील असं सांगितलेलं आहे. पुढल्या शेवटच्या काही श्लोकांच्या मध्ये एकूण 78 श्लोक आहेत आणि काही संजयचे आहेत. शेवटी संजय धृतराष्ट्राला सगळं हकीकत सांगतो आहे आणि शेवटी विजय कोणाचा होईल तेही संजय आपल्याला सांगताना दिसतो. आणि म्हणून पुढल्या काही श्लोकांमध्ये म्हणजे शेवटच्या श्लोकांमध्ये ह्याचं फलित काय आहे एवढं सगळं सांगेन. घाबरलेल्या अर्जुनाला निर्भय बनवून, युद्धविन्मुख झालेल्या अर्जुनाला युद्धसन्मुख बनवून, रणांगणात माघार घेणाऱ्या अर्जुनाला आता रणांगणातच उभा राहा आणि तू अहंता ममताभाव मनातला काढून टाकून तू आता तुझ्या शुद्ध बुद्धीने, चांगल्या हेतूने तू ह्याच्यामध्ये युद्धाला तयार हो, अशी मनाची बैठक भगवान श्रीकृष्णाने केलेली आहे. आणि ती केवळ त्या काळातच 5000 वर्षापूर्वीची नाही, आत्ताच्या काळात सुद्धा लागू पडते. तेव्हा उरलेले जे श्लोक आहेत त्या उरलेल्या श्लोकांचा असणारा उपसंहारात्मक भाग आहे तो आपण पुढच्या भागामध्ये पाहू. आणि इथे आजच्या या भागाला विराम देऊ. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयोभूती ध्रुवा नीतिर्मतिर्मम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.